कारण पश्चिम रेल्वेवरच्या मालाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती एका प्राध्यापकावरती जीवघेणा हल्ला झाला। या प्रकरणामधला नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे। घटनेच्या 12 तासांमध्ये पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे। ओमकार शिंदे असे या आरोपीचं नाव आहे। मालाड रेल्वे स्थानकामध्ये उतरत असताना एका 33 वर्षीय प्राध्यापकावरती क्षुल्लक कारणामुळे हल्ला करण्यात आला होता। यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय। आलोक सिंग असं मृत व्यक्तीचं नाव आहे। ते विलेपार्लेच्या एनएम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते। तर मारेकरी ओमकार शिंदेला आता पोलिसांनी 12 तासामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत। याचे नवीन सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेले आहे। लोकलमध्ये आपल्याला माहिती आहे प्रचंड गर्दीची वेळ असते आणि याच वेळेला जो क्षुल्लक वाद झाला आणि हा वाद टोकापर्यंत पोहोचला। यामधून एका प्राध्यापकाची हत्या झालेली आहे। या प्राध्यापकावरती ओमकार शिंदेने जीवघेणा हल्ला केला होता। धारधार शस्त्राने वार केला। हे सीसीटीव्ही फुटेज आपण बघतोय। नव्याने हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर येत आहे। हल्ल्याच्या नंतर आरोपीने कशा पद्धतीने पलायन केलं हे देखील कॅमेरामध्ये कैद झालंय। तर पोलिसांनी 12 तासांमध्ये आरोपीच्या मुसक्या आवळल्या। नवीन सीसीटीव्ही फुटेज आपण बघतोय। हे जे नवीन सीसीटीव्ही फुटेज आहे त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की हा आरोपी कशा पद्धतीने या लोकलमधून उतरून पळून गेला। तिथे असणाऱ्या सहप्रवाशांनी आरडाओरडा देखील केला त्याला पकडण्यासाठी, मात्र तोपर्यंत लोकलमधून उतरून या आरोपीने धूम ठोकलेली होती आणि तो पळून जातानाची दृश्य देखील सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहेत। दरम्यान या सगळ्या संदर्भात पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आपण बघूया। रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 1-2 वरती आलेल्या चर्चगेट बोरोली स्लो लोकलच्या जनरल डब्यामध्ये एक मारामारीची घटना घडलेली होती। मालाडमध्ये उतरायचं होतं दोघांना आणि त्यामधून त्यांचं भांडण झालं। त्या भांडणाच्या याच्यामध्ये यातील संशयित आरोपिताने जे बळीत आहेत आलोक कुमार सिंग यांच्या पोटामध्ये तीक्ष्ण हत्यारानं वार केला होता। त्यानुसार आम्ही आज रोजी सकाळी त्याला पकडण्यासंदर्भात कुरार विलेज आणि मालाड रेल्वे स्टेशन ईस्टला ट्रॅप लावलेला होता। त्या ट्रॅपमध्ये तो आज आम्हाला मिळून आला। आम्ही त्या गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घेतलं, त्याला चौकशी केली आणि सदर गुन्ह्यामध्ये त्याला आम्ही अटक केलेली आहे। सध्या तपासामध्ये प्राथमिकदृष्ट्या ज्यामध्ये आम्ही फिर्यादी जो आय विटनेस आहे ह्या गंभीर गुन्ह्यातला आणि आरोपी याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये हेच निष्पन्न झालेलं आहे की फक्त रेल्वेतून उतरताना म्हणजे मालाडला यातील मयत आणि संशयित या दोघांनाही मालाड रेल्वे स्टेशनला उतरायचं होतं। तर उतरण्याच्या आधी कोण उतरणार आणि परत कोण उतरणार ह्यातून त्यांचा जो काही किरकोळ वाद चालू झाला त्या वादातून ही सदरची घटना घडलेली आहे। चौकशी आता प्राथमिकदृष्ट्या आजच त्याला सकाळीच आपण ताब्यात घेतलेला आहे। हत्याराबाबत आपला तपास चालू आहे। साधारणतः तीक्ष्ण हत्यारानं त्याने केल्यास सांगितले, त्याने ते फेकून दिल्यास सांगतोय। तरी त्याचा अधिक तपास आम्ही करत आहोत। निष्पन्न झाले की माहिती। दरम्यान मृत प्राध्यापकाच्या नातेवाईकांनी देखील आता यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे। मुंबई पोलिसांनी देखील सगळ्या लोकल प्रवाशांना आवाहन केलेलं बघायला मिळत आहे। और वो सीधा साधा बच्चा था। गवर्नमेंट टीचर था। मतलब इस तरह की घटना सर हमारी एक ही मांग है कि आरोपी को जल्दी से जल्द आप पकड़िए, उसके बाद ही हम बॉडी देंगे। क्योंकि वो बच्चा ऐसा था कि उसका कभी किसी से मतलब वो किसी की तरफ बोलता भी नहीं था। उसके साथ इस तरह की घटना कैसे हुई? प्रशासन की लापरवाही है। प्रशासन की लापरवाही। वो स्टेशन पे चाकू मार के एक आदमी भाग रहा है और यहाँ इनके पुलिस वाले क्या कर रहे हैं, जो स्टेशन पे हैं वो क्या कर रहे हैं? चाकू मार के स्टेशन पे शाम को 5 साढ़े 5 बजे वो भाग के जा रहा है और कोई कुछ कर नहीं पा रहा है। आपकी मांग क्या रहेगी? हमारी मांग तो यही है कि सबसे पहले वहाँ के पुलिस वालों को आप सस्पेंड कीजिए और उसके बाद आरोपी को पकड़िए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।